इथे मगाशी मांडला की हे सगळं होत असताना आपण एका मुद्द्याकडे दुर्लक्ष करतोय. तो मला असं वाटतं की राजकीय नेत्यांची धावपळ आणि या संपूर्ण सगळ्या गोष्टींमध्ये अजित पवार हे इतके सगळ्या गोष्टींबद्दल चोखंदळ असायचे, सावध असायचे आणि जागरूक असायचे. त्या अजित पवारांचा मृत्यू विमान अपघातात झाला. ती कंपनी, त्या कंपनीची आचारसंहिता, तिची कार्यप्रणाली, सरकारकडून उचलली जाणारी पावलं आणि इतके महत्त्वाचे नेते की जे महाराष्ट्राचं रंगरूप बदलू शकतात, त्यांच्या सुरक्षेबरोबर होणारी हेळसांड, या गोष्टीसुद्धा म्हणजे त्यांच्या पक्षाचं काय होणार हा प्रश्न जितका महत्त्वाचा आहे तितका म्हणजे हे विशेषतः जे मास लीडर आहेत, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस किंवा अजित पवार, हे या नेत्यांना जर आपण पाहिलं तर ते इतकी धावपळ करतायत. आता इतकी वर्ष निवडणूक आयोगाने निवडणुका नाही लावल्या, पण आता जेव्हा लावल्या तेव्हा ज्या फरकाने लावल्या म्हणजे नगरपरिषदेच्या झाल्याबरोबर महानगरपालिका हवेत विरत नाहीत तेवढ्यात जिल्हा परिषद आणि मग आपण जिंकलं पाहिजे, आपण सतत धावत राहिलं पाहिजे. आता हे जिंकणं हे काय आहे म्हणजे नेमकं कशासाठी जिंकायचंय हा प्रश्न पडावा इतकं. आता बघा हे सगळे लोक आपापल्या घरी जातील कमलेशजी, त्या कुटुंबाचं काय, सुनेत्रा पवारांचं काय, कारण उद्या प्रत्येक माणूस आपापल्या कामामध्ये व्यस्त होणार आहे. हो की ज्या सुनेत्रा पवारांनी मुलं इतकी मोठी वाढवली, अजितदादांचं एवढं सगळं जे काही शिवधनुष्य पेलवलं, त्या अजित पवारांच्या अर्धांगिनीच्या वाट्याला काय आलंय, ही धावपळ कुठपर्यंत घेऊन जाणार आहे या प्रश्नाचं उत्तर सुद्धा शोधावं लागेल सरकारला आणि व्यवस्थेत बसलेल्यांनाही. या कंपनीचं आता बघा हे सगळे लोक काय म्हणत होते की दृश्यमानता, पण या कंपनीच्या बाबतीत बरं दुसरं काय आहे की ह्या कंपनीने जे काही विमान पुरवलं, तिची संपूर्ण कार्यशैली आणि राजकीय नेत्यांना तीच कंपनीची विमानं का हवी होती या प्रश्नाकडे सुद्धा आता बघावं लागणार आहे. कारण त्या सगळ्या गोष्टीने आपलं तुम्ही दोन मुद्दे खरं तुमच्या बोलण्यात मला दिसत. एक तर ह्या विमानांच्या हा खूप झाला आहे म्हणजे ही आता उडती थडगीत झालेली आहे त्याच्यामध्ये, असं अनेकांना तिथे काल त्याला फ्लाईंग कॉफिनचा शब्द वापरला त्याच्यामध्ये, हा एक मुद्दा झाला. दुसरा मुद्दा मला राजेश अजून जास्ती महत्त्वाचा वाटतं की धावपळ राजकीय नेते करतात, इतकी धावपळ वर्थ आहे असा विषय की काल संजय राऊतांनी मुद्दा उपस्थित केला की किती धावायचं प्रत्येक निवडणुकांमध्ये. हे जे झालं आहे मधल्या काळाचा जो ट्रेंड आला आहे प्रत्येक निवडणुकांमध्ये मोठ्या नेत्यांनी उतरणं. खरं तर पूर्वी नगरपरिषदा, नगरपंचायती, जिल्हा परिषदा ह्या कार्यकर्त्यांच्या निवडणुका स्थानिक कार्यकर्ते, स्थानिक नेते आता तयार व्हायचे, तिथेही मोठे नेते जायला लागले कारण ती एक कुठेतरी भीती आहे. एक्झॅक्टली त्या इन्सिक्युरिटीमधनं ही धावपळ येते आणि धावपळ शेवटी जीवाशी येऊन भेटते ना. कमलेशजी ती भीती दोन पद्धतीची आहे. एक तर काय आहे की सत्तेची खुर्ची आणि माध्यमांचा कॅमेरा, ह्या दोन गोष्टींची भीती मला सतत वाटते आणि ती या नेत्यांना ह्या सगळ्या एवढ्या अकराळ विक्राळ अशा मृत्यूच्या दाढेमध्ये घेऊन जाते. कारण जर आपण आता समजा एखादा मोठा नेता आहे, त्याच्या बरोबरीने रोज असणारा जो नेता आहे उजव्या हाताला किंवा डाव्या हाताला, तिथे मी नसेन, आजारपणामुळे मी घरी थांबलो तर, माझ्या कुठल्या तरी कार्यबाहुल्यामुळे मी गेलो नाही तर, ती जागा दुसऱ्या कोणी घेतली आणि परत तिथे मला जाता आलं नाही तर, असं बघणारी आणि असं घडणाऱ्या गोष्टी सांगता येऊ शकतील ना. आता संजय राऊतांना ज्या वेळेला त्रास व्हायला लागला त्यानंतर सुद्धा ते संभाजीनगरच्या सभेत दिसलेच ना आपल्याला, नाशिकच्या नाही संभाजीनगरच्या सभेत, तिथे त्यांना जास्त त्रास झाला ज्या वेळेला ते तो जो मोर्चा होता शिवसेनेचा, तर त्यांना त्रास होत होता पण तरी ते तिथे खेळले किंवा या नेत्यांना ती कार्यकर्त्यांमध्ये मिसळण्याची एक उर्मी असते, त्यांच्यातला कार्यकर्ता जागा असतो ना, तो स्वस्त नाही बसू शकत. खरं एकनाथ शिंदेचं आजकाल उदाहरण आहे. कोल्हापूरच्या पुरामध्ये जाण्याचं काय कारण आहे, गिरीश महाजनांना जाण्याचं काय कारण आहे, त्यांच्यातला कार्यकर्ता स्वस्त बसू देत नाही. पण आपत्कालीन गोष्टी वेगळ्या आहेत किरण, मला असं वाटतं. आता बघा त्या ज्या तो जो इरसालगड चढून गेले एकनाथ शिंदे, इरसालवाडी, तर त्यावेळेला त्यांना त्रास जाणवत होता. त्यांचे जे डॉक्टर आहे, डॉक्टर राहुल गेटे, हे आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये एका वेळेला अंतर पडलं आणि त्यांना श्वसनाचा त्रास जाणवायला लागला. त्यानंतर मग सगळी शोधाशोध सुरू झाली. पण ते जेव्हा तिथे वरती चढून गेले त्यानंतर माध्यमांमधली त्यांची एक छबी बदलली, लोकांच्या त्यांच्याबद्दलचा मतप्रवाह बदलला आणि सामान्य माणूस पण बोलायला लागला की राज्याचा मुख्यमंत्री इतक्या उंचावर गेला. आता गिरीश महाजन ते तर अंधार
अंधारी संपूर्ण सगळी परिस्थिती असताना पाऊस पडलेला होता, चिखल झालेला होता, ते तिथे पोचले. देवेंद्र फडणवीसांनी त्यांचं कौतुक केलं. आपला नेता आपलं कौतुक करतोय, आपला पक्ष आपलं कौतुक करतोय, हे या सगळ्या लोकांसाठी खूपच महत्त्वाचं असतं. आणि मग त्यातून कदाचित या अशा गोष्टी पण ही धावाधाव वर्थ आहे का, माझा हा म्हणणं की इतकी धावाधाव खरंच नेत्यांनी करावी का? आता खरं करून 3 वर्षी निवडणूक नाही आता नाही जरा आहे, आराम खरं आहे. करा. पण आता हा असं निवडणुकीच्या झालं काळात नाही, ठीक आहे, इतर ही वेळेला धावपळ कुठेतरी एका दिवशी अंगलट येते आणि अनेक नेत्यांचं आपण बघितलंय. अनेक या विमान प्रवासामुळे देशाने अनेक उमदे तरुण नेते गमावले आहेत. माधवराव शिंदे असतील, राजेश पायलट असतील, विजय रुपाणी तर तो पूर्ण ह्याच्यातच झालं. पण ह्या सगळ्या फिरण्यामुळे या धावपळीमध्ये ही धावपळ काल माझा जे त्यांचं शेड्यूल कळत होतं की त्यांना सकाळी निघून मुंबईतून निघाले, बारामतीला जाणारा 4 सभा करून 3 वाजता त्यांचा परत एक MOUचा कार्यक्रम मुंबईत होता, त्यासाठी त्यांना परत यायचं होतं मुंबईत. त्यामुळे सगळी धावपळ झाली. कदाचित आज जर ते टाळता आलं असतं तर आज अजित पवारांबद्दल आपण चर्चा करत इथे बसलो नसतो. नाही. आणि त्यातला आणखी एक मुद्दा की ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आता मग आपण अजित पवारांच्या अर्थमंत्री पदाबद्दल बोलतोय, कारण त्यांनी त्या जितक्या अभ्यासूपणे, जितक्या जागरूकपणे ते सगळं पाहिलंय, इतकी जागरूकता त्यांच्या त्या विमानाच्या सगळ्या डागडुजीमध्ये पाहिली गेली होती का? ती बघणारी व्यवस्था कोण आहे? कारण काय झालंय की सरकारी पातळीवरती हा ओके म्हणणारा एक जो काय घटक आहे तो नेमका कशाला ओके म्हणतोय हे पण बघणं खूप गरजेचं आहे. आणि आता हे या कंपनीचंच विमान 14 सप्टेंबर 2023ला नादुरुस्त झालं होतं मुंबई विमानतळावरती. ते पुन्हा दुरुस्त करून वापरात आणलं गेलं. त्याची जी काय मानकं होती ती मानकं तपासली गेली आहेत का? या सगळ्या गोष्टींकडे बघण्याची गरज आहे. आणि यातलं आणखी एक धक्कादायक म्हणजे मी आपलं जे माध्यम आहे ते खूपच प्रभावशाली आहे, त्यामुळे तिथून आणखी एक गोष्ट मला मांडायची आहे, ती म्हणजे ही मानकं बघणं गरजेचं आहे. आणि दुसरं की ही जी लोकप्रियता आहे या कंपनीची राजकीय नेत्यांमध्ये असलेली, तर त्या लोकप्रियतेला भुलून आपल्या काही राजकीय व्यक्तींनी आपली विमानं पण याच कंपनीकडे दिलेली आहेत. हे आणखी धक्कादायक आहे. त्यामुळे आता हा प्रश्न आहेच. या विमान कंपन्या, त्यांचं सर्व्हिसिंग, त्यांची असणारी क्वालिटी ही तपासणार कशी, कोण तपासणार? एक म्हटलं जातं की काही ठराविकच कंपन्या या क्षेत्रामध्ये ऑपरेट करतात आणि मग त्या राजकीय त्यांचे लागेबांधे असल्यामुळे त्याच विशिष्ट कंपन्यांचीच विमानं घेतली जातात वगैरे वगैरे अनेक विषय या निमित्ताने चर्चेला येतील. पण अनुपमा, माझ्या मते अखेरचा निरोप हा झालेला आहे. बहुतांश तिथे जी जमलेली गर्दी होती ती पण आता हळूहळू पांगू लागलेली आहे आणि नेते मंडळी सुद्धा आता जातील. अजित पवारांच्या आता आपल्याला दिसतोय ही त्यांच्या चितेचा अग्नी आहे, तोही काही वेळात थंड होईल आणि मग परिवारही थोड्या वेळाने तिकडे निघून जाईल. कार्यकर्ते माझ्या मते परत फिरू लागलेत. अगदी. तर महाराष्ट्राचं एक उमदं राजकीय व्यक्तिमत्व आज आपल्यातून गेलेलं आहे आणि अलविदा दादा असं म्हणण्याची आज वेळ आली आहे. त्यामुळे अजित पवार आहेत तर आता अजित पवार होते असं म्हणावं लागणार आहे. त्यामुळे एक खरं तर राजकीयदृष्ट्या सुद्धा खूप कठीण काळ पुढचा असणार आहे पक्षाच्या दृष्टीनं, महाराष्ट्राच्या राजकारणाच्या दृष्टीनं. बातम्यांचा ओघ झी 24 तासवर असा सुरू राहील. बारामतीमधून थेट आपण ही दृश्य पाहतो. हजारोंचा जनसमुदाय या ठिकाणी अजित पवारांना निरोप देण्यासाठी आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आला होता. अनेक नेते मंडळी आले होते. सर्वसामान्यांच्या दुःखाप्रमाणेच तिथे आलेल्या नेते मंडळींच्या सुद्धा डोळ्यामध्ये आज अश्रू पाहायला मिळत होते. अजित पवारांनी इतक्या लवकर जायला नको होतं असा भाव खरं तर सगळ्यांच्याच मनामध्ये होता. साश्रू नयनांनी अजित पवार यांना निरोप देण्यात आला आणि अजित पवार आता अनंतात विलीन झालेत. खरं तर हे शब्दसुद्धा खूप कठीण आहेत बोलण्यासाठी. येणारा काळ हा अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे पक्षाच्या पुढच्या वाटचालीसाठी, पुन्हा पक्षाच्या बांधणीसाठी, नेतृत्वासाठी. त्यामुळे पुढे नेमकं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काय होतं हे बघणं खूप महत्त्वाचं असेल. बॅरिकेड्सकडे येणारे सगळे बांधव थोडं थोडं मागे सरका. सगळ्यांनाच पुढे येता येणार नाही. मागे मागे सरका. हळूहळू मागच्या बाजूने बाहेर पडा. मागे मागे सरकत राहा.
अजित पवार आता अनंतात विलीन झालेत. एक आरपार वेदना संपूर्ण राज्यामध्ये अजित पवार यांच्या जाण्यानं निर्माण झाली आहे. अगदी सर्वसामान्यापासून त्यांचा कार्यकर्ता असू देत, जनता असू देत, प्रत्येक जण हळहळलेला आपल्याला पाहायला मिळतोय. काल प्रचार सभांसाठी बारामतीमध्ये येणारे अजित पवार